प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना नमस्कार. हे ठिकाण कसं आहे? छान आहे का? इंग्लंडमधील एका ग्रामीण नान्स्टन गावात मी आहे. तुम्ही विचारत आहात का मी इथे का आलोय? जगप्रसिद्ध स्मिथ विजिल्सवर्थ नावाचे एक दैवी व्यक्तिमत्व गेल्या वर्षी प्रभूने त्यांना सामर्थ्याने वापरले. त्यांचा जन्म याच गावात झाला. त्या गावापासून साधारण 2 मैल अंतरावर हा डोंगराळ भाग आहे. हेच ते प्रेयर माउंट जिथे त्यांनी देवाच्या सभेत थांबून प्रार्थना केली आहे. त्यांनी चालत चालत प्रार्थना केली आहे अनेक वर्षे. इथे येऊन त्यांनी प्रार्थना केली आहे. म्हणूनच मी तो ठिकाण पाहायला आलो होतो. हे ठिकाण खूपच सुंदर आहे. इथपासून जवळच एक शहर आहे. तिथेच त्यांनी एका चर्चमध्ये सेवा केली आहे. तिथूनच सर्व काही सुरू झाले. त्यानंतर देवाने त्यांना जगभरातील अनेक देशांमध्ये नेले आणि त्यांचा उपयोग केला. 1940 सालीच ते प्रभूमध्ये विश्रांतीला गेले. त्यांच्या हयातीत मृत्यू पावलेल्या 23 लोकांना पुन्हा जिवंत करायला प्रभूने त्यांचा उपयोग केला. असे दैवी व्यक्तिमत्व असलेले स्मिथ विजिल्सवर्थ नावाचे हे देवाचे सेवक आहे. आता त्यांची नात या चर्चमध्ये सेवा करत आहे. त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मला खूप आनंद झाला. आज प्रभू माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे असं तुम्हाला वाटतंय का? योएल 2 अध्याय 26वा वचन पहा. तिथे तो म्हणतो, माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. तो तुम्हाला उद्देशून सांगतोय, माझ्या मुला, माझ्या मुली, तुला कधीही लाज वाटणार नाही. तुला लाज वाटेल का असं भीतीने राहतोयस का? तो म्हणतो, मी तुला सोडणार नाही, कारण तू माझा मुलगा, माझी मुलगी, माझं कुटुंब, माझी मुलं आहेस. मी तुला सोडणार नाही. प्रभू काय सांगतोय? म्हणूनच तुमच्या आयुष्यात एक अद्भुत गोष्ट घडणार आहे असं याचा अर्थ आहे. तुम्ही विश्वास ठेवा, प्रभू तुम्हाला कधीच लाजिरवाणा होऊ देणार नाही. या स्मिथ कुटुंबाच्या घरात देवाच्या सेवकांच्या सेवेत घडलेल्या अनेक चमत्कारांची मी त्या पुस्तकात वाचून माहिती घेतली आहे. एकदा असं झालं की ते काम करून घरी परतले. त्या काळात लोक पत्र लिहायला पोस्टकार्ड वापरायचे. त्यात लिहिलं होतं, आमची मुलगी धोकादायक अवस्थेत आहे, ती आजारी पडली आहे, कृपया येऊन तिच्यासाठी प्रार्थना करा असं विनंती केली होती. त्यांनी ते पोस्टकार्ड घेतलं आणि त्यावरचं पत्ता पाहिलं. तेव्हा परमेश्वराने त्यांच्याशी संवाद साधला. लगेच सांगितल्यावर ते दुःखी झाले आणि रात्रीच त्यांनी गाडी घेतली, तो पत्ता शोधून काढला व त्या ठराविक ठिकाणी पोहोचले. तेव्हा ते पोहोचले. रात्री खूप उशीर झाला होता. जेव्हा ते आत शिरले, घरात डॉक्टर आणि कुटुंबाचा डॉक्टर बाहेर पडत होते. आत गेल्यावर त्यांनी कुटुंबाला सांगितले, तुम्ही एक पत्र पाठवले होते. मी सेवक, तुम्ही मलाच पत्र पाठवले होते. मी तुमच्या मुलीला प्रार्थना करण्यासाठी आलो आहे. तिथे कुटुंबातील आईवडील आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी सांगितल्यावर त्यांना खोलीत नेले. एक तरुण मुलगी मृत्यूच्या जवळ पडली होती. तिचा श्वास चालू होता, पण नाजूक स्थितीत होती. त्यांनी पाहिले, परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूचा क्षण जवळ आला होता. कुटुंबातील लोक रडत होते, अश्रू वाहत होते. ते लोक विश्वासाच्या वातावरणात नव्हते. प्रार्थना करत होते, पण मन एकाग्र नव्हते. श्वास घेण्यास त्रास होत आहे हे लक्षात येताच मी लगेच सांगितलं, तुम्ही थोडं बाहेर जा, मी या मुलीसाठी प्रार्थना करतो असं सांगितल्यावर त्या कुटुंबातील एकाने माझ्याकडे पाहिलं. इथेच आहोत ना, तुम्ही बाहेर थांबा, मी प्रार्थना करतो. आईने सांगितलं, आताच डॉक्टर आले आहे. आमच्या मुलीला बेशुद्ध झालं. माझ्या मुलीचा जीव जात असताना मी तिच्यासोबत असायला नको का? त्यांना थोडा राग आला. मला प्रार्थनेसाठी बोलावलं, मग इतकं सगळं त्रासदायक असताना प्रार्थना का करताय? मला का बोलावलं? एखादं चमत्कार व्हावं म्हणून विश्वासाने प्रार्थना करायला बोलावलं म्हणूनच आलो. पण आता तुम्ही म्हणता की मुलगी मरणार, तेव्हा आम्ही पाहायला हवं. अविश्वास असलेल्या ठिकाणी देव कार्य करू शकत नाही. मी निघतो म्हणून उठलो. लगेच घाबरून, मी बाहेर जातो, थोडा वेळ प्रार्थना करा म्हणून ते बाहेर गेले. ते गुडघ्यावर बसले. गुडघ्यावर बसून 1 तास देवासमोर त्या जीवाला परत मिळवण्यासाठी प्रार्थना केली. 1 तास प्रार्थना झाल्यावर त्यांनी डोळे उघडले.
ते प्रार्थना करत असताना देवाचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर गंभीरपणे दिसतो का? प्रभूपासून उत्तर आले का पहिले? येशूचा चेहरा पाहता आला नाही. झोपलेल्या तरुण मुलीकडे पाहिलं तेव्हा तिने दीर्घ श्वास घेतला होता. आपला जीव सोडला. एक डोळ्यासमोर जणू प्राण गेलेला होता. पाहिलं तर आता मृतदेहासारखी ती तरुण मुलगी पडून आहे. काय करावं? एक गोंधळ. मेरिका. मी ऐकत असतानाच बाहेर असलेल्या कुटुंबाला काय उत्तर द्यायचं? तो घाबरला नाही, गोंधळला नाही. प्रभू मला लज्जित करणार नाही. प्रभू तुम्हीच मला घेऊन आले. सुखमय जीवनासाठी प्रार्थना पाठवून मी आलो आहे. मी तुला सोडून देणार नाही असं सांगून पुन्हा प्रार्थना सुरू केली. पुन्हा सोडून दिल्यासारखं मरण पावलेल्या त्या तरुण मुलीच्या मृतदेहाजवळ गुडघ्यावर बसून तो प्रार्थना करतो. जवळपास 1 तास मनापासून प्रार्थना करून डोळे उघडले तेव्हा तो खिडकीकडे वळला. हस्या चेहऱ्याने येशूने दर्शन दिलं. त्यांना कळलं की त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं आहे असं वाटलं आणि त्यांनी त्या मुलीकडे पाहिलं तेव्हा ती हलली. तिच्यात पुन्हा प्राण आला होता. ते उठून गुडघ्यावर बसून परमेश्वराची स्तुती करायला लागले. इतक्यात ती तरुण मुलगी उठून खोलीतल्या पियानोजवळ गेली आणि सुंदर स्तुतिगीत गाऊ लागली. बाहेर असलेले कुटुंबियांनी पाहिलं, ही आपलीच मुलगी आहे. ती अशा प्रकारे वाद्य वाजवत गाणं गाईल असं वाटच नव्हतं. म्हणून धावत येऊन पाहिलं तेव्हा ती जिवंत होती. तिला पुन्हा जिवंत करणारा परमेश्वर तिला परत घेऊन गेला नाही. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं. परिस्थिती बदलल्या तरी देवाने चमत्कार घडवला आणि त्यांना लाजिरवाणं होऊ दिलं नाही. परमेश्वराने त्यांची काळजी घेतली. तुमच्या आयुष्यात काय घडतं? तुम्ही प्रार्थना करता, पुन्हा पुन्हा प्रार्थना करता, पण वाईटाकडे जाते आणि तुम्ही लाजिरवाणं होऊन जाताय. निराश होता का? कारण परमेश्वराने वचन दिलं की तो तुम्हाला लाजिरवाणं होऊ देणार नाही. तो तुम्हाला सोडणार नाही. या गोष्टीत तो तुमच्या सोबत आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवता का? आज मी प्रभूवर विश्वास ठेवतो. तो मला लाजिरवाणं होऊ देणार नाही. येशू, तू दिलेल्या वचनावर मी ठाम आहे. तू मला, आम्हाला लाजिरवाणं होऊ देणार नाहीस. हे माझ्यासाठी, आमच्यासाठी दिलेलं वचन आहे आणि मी त्यावर विश्वास ठेवतो. मी चमत्काराची अपेक्षा करतो. लाजिरवाणेपणाऐवजी दुहेरी आशीर्वाद मिळावा म्हणून स्तुती असो. येशूच्या नावाने आज आपण चमत्काराची अपेक्षा करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.